उन्हाळा जवळ आलाय आणि आता लगबग चालू होईल सर्वांची. भातोड्या, कुरड्या, त्यानंतर पापड, सांडगे, खारोट्या असलं काय काय बनवण्याची. त्यानंतर तिखट, जे की आपण वर्षभर खातो, मसाला, आपला तिखटाचा मसाला, चटणी, तुम्ही काय बोलाल ते. तर आता बघा, आम्ही माझ्या मम्मीचा जो आधीचा मसाला आहे लास्ट इयरचा, म्हणजेच मागच्या वर्षीचा, तर तो छान आहे. पण ना त्याला अशी तर्री, त्यानंतर कलर असा, म्हणजे असं काही वेगळं येत नाहीये. त्यामुळे फक्त तिखट आहे म्हणायला आहे. तर आम्ही काय केलं, मम्मी म्हटली नवीन तिखट बनवण्यापेक्षा आपण आहे त्या तिखटाला चांगला फ्लेवर येण्यासाठी थोड्या गोष्टी करूयात. त्यासाठी आम्ही काय केलं होतं, धणे भाजून घेतले छान तेलामध्ये, कारण तेलामध्ये भाजल्यामुळे त्याचा वास येत नाही उग्र असा, किंवा त्याला बुरशी लागत नाही. तेलामध्ये भाजून घेतले धणे. तीळ घेतले तेलामध्ये छान परतून, असे बारीक गॅसवरती परतून घ्यायचे. त्यानंतर घेतला होता कांदा, मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत, लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचा. खोबऱ्याचा किस केला होता, तो देखील लो फ्लेमवरती छान परतून घेतला. आणि हे सगळं वाटण मी मिक्सरला वाटून घेतलं, म्हणजे धणे वेगळे वाटले, त्यानंतर तीळ वाटून घेतले, कांदा वाटून घेतला. आणि खोबरं वाटताना काळजी घ्यायची. तुम्ही जर बनवत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, खोबरं वाटताना ना फक्त असं आपण उलट्या दिशेने फिरवतो ना, त्या दिशेने फिरवून हे करून घ्यायचं, वाटून घ्यायचं. त्याचं तेल होतं, कारण तेल निघतं सगळं खोबऱ्याचं. तर अशा प्रकारे मी सगळं काही वाटून घेतलं. आणि मम्मीने जो आमचा आधीचा मसाला होता ना, त्यामध्ये हे वाटण सर्व असं मिश्र करून घेतलं, म्हणजे चोळून घेतलं तव्यावरती. आणि छान मसाला एकदम असा भारी करून घेतला. आणि आमचा आता लेटेस्ट बनवलेला होता मसाला, एक 1.5-2 किलो मसाला होता. छान होता एकदम असा कलरफुल, काश्मीरी मिरची पावडर वगैरे सर्व होतं त्यामध्ये, आणि तरी वगैरे येत होती. तो मसाला आम्ही आमच्या या जुन्या मसाल्यामध्ये मिक्स केला, ज्यामुळे या मसाला पण टेस्ट येईल, छान दिसेल आणि तरी वगैरे येईल याप्रमाणे. आणि साधारण मसाला किती होता माहिती आहे का तुम्हाला, 3 ते 3.5 किलो मसाला होता हा सर्व मसाला. आणि हा मसाला ठेवून जर आम्ही नवीन मसाला केला असता तर हा मसाला वेस्ट ऑफ केला असता. त्यामुळे आम्ही याला कलर देण्यासाठी रिन्युएट केला मस्त असा. खूप छान झाला होता मसाला. आणि संध्याकाळी याच मसाल्याची भाजी करून बघितली आम्ही. आता तुम्हाला वाटेल हे काय करते मम्मी, तर नेमकं मी तुम्हाला सांगते काय करते. पाटी घेतली एक, त्यामध्ये आमचा जुना मसाला, नवीन बनवलेला मसाला, असे 2 वेगवेगळे ठेवले, 2 पोर्शन केले दोघांचे. जुना मसाला जो होता तो खूप होता आणि नवीन मसाला बनवलेला तो त्याच्या निम्मा होता. मग मम्मीने काय केलं, जुन्या मसाल्यामध्ये तो नवीन मसाला टाकून घेतला, मिक्स केला. त्यानंतर ओले वाटलेले हे मसाले, म्हणजेच खोबरं, कांदा, लसूण पण घेतला होता, सॉरी मी सांगायचं विसरले. लसूण भाजलेला, मिक्सरला वाटलेला ते मिश्रण, त्यानंतर तिळाचं मिश्रण, कांद्याची पेस्ट, सगळं असं मिसळून घेतलं छान असं. आणि तुम्ही बघू शकता फॅन बंद आहे आणि मम्मी हे वाटण मिसळून घेते. आणि माझे पप्पा पिल्लूला घेऊन बसले होते, कारण लहान बाळ असताना आपण हे करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही निर्णय घेतला की यावेळेस तिखट काय बनवायचं नाही आहे, ते तिखट आपण छान त्याला टेस्ट येण्यासाठी हे सर्व खटाटोप करू शकतो. आणि अशा प्रकारे मस्त अशी ही चिनी मातीची भरणी तिखटाने, चटणीने भरून, मसाल्याने भरून तयार आहे. तुम्ही पाहू शकता. वरती हिंगाचे खडे टाकले आणि हा मसाला आता वर्षभर जाऊ शकतो. खूप छान प्रकारे आम्ही घरी ह्या पद्धतीने असा मसाला, साठवणीचा मसाला केलेला आहे. तुम्ही देखील असं करू शकता. मिरच्या फक्त घ्यायच्या विकत आणि वाटून आणायच्या, आणि आपल्याला आहे त्याप्रमाणे, आवडते त्याप्रमाणे टेस्ट देण्यासाठी आपण कांदा, धने हे आपण घरी करू शकतो. पण उन्हाळ्यातच मिरच्या घेऊन हे सर्व करायचं, मिरचीचं वाटण. परत मिरच्या व्यवस्थित भेटत नाही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.